नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी. पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे, त्याची 10 इंचाची बाही आपल्याला तयार करायची आहे. ती कशी करायची ते आपण पाहूया. चला तर मग माझ्या अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच करून घ्या. आपण बनवणार आहोत 10 इंचाची बाही पैठणी साडीच्या ब्लाऊजवरची. हा आपला ब्लाऊज पीस आहे, जो आपण सरळ अंथरून घेतलेला आहे मशीनवर. त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. साडीमधला थोडासा कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण दंडघेराच्या साईडला, जेणेकरून दंडघेराच्या साईडला दिसायला खूप सुंदर दिसतं. अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवलेला आहे ब्लाऊज पीसावरती आणि अर्धा इंच पूर्ण अस्तरवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंचावर दोन्हीला आपण शिलाई करणार आहोत. आणि जे साडीतला थोडासा पर्पल कलर आहे ते अर्धा इंच एक्स्ट्रा आपण येऊ देणार आहोत बाहीच्या दंडघेराच्या साईडला. तर अशा पद्धतीने अर्धा इंच सोडून आपण शिलाई मारून घेऊया पूर्ण अस्तरवरती. पूर्ण अस्तरला अर्धा इंच शिलाई करून घ्यायची आणि नंतर अस्तरवरती दाब शिलाई द्यायची. आता आपण पूर्ण अस्तर आपल्या ब्लाऊज पीसला जोडून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण दाब शिलाई देऊन घेऊया. 10 इंचाची बाही जर तुम्हाला कट करताना अवघड वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे लांब बाही कशी कट करायची ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता आपण पूर्ण अस्तरवरती दाब शिलाई करून घेऊ. दाब शिलाई केल्यामुळे खालच्या साईडला अस्तर व्यवस्थित फोल्ड होतो आणि फिनिशिंग पण छान येते. त्यामुळे प्रत्येक वेळेला दाब शिलाई करत राहायचं, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी. आता आपण पूर्ण अस्तरवरती दाब शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला हा अस्तर जो आहे तो खालच्या साईडला फोल्ड करायचा आणि वरतून एक शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित खालच्या साईडला आपण अस्तर फोल्ड केलेला आहे. दाब शिलाई केल्यामुळेच आपला अस्तर खालच्या साईडला अगदी झटकन जातो आणि व्यवस्थित फोल्ड पण होतो. आता आपण ब्लाऊज पिसाला वरती शिलाई करून घेऊया. धागा निघालेला आहे, आपण या ठिकाणी धागा लावून घेऊया. आता आपण ब्लाऊज पिसाच्या वरती पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याची 4 पदरी घडी करायची बाही कटिंग करण्यासाठी. आता आपण हा अस्तर ब्लाऊज पिसाला जोडून व्यवस्थित घेतलेला आहे, पाहू शकता. आता आपल्याला ह्याची 4 पदरी घडी करायची. 4 पदरी घडी करून नंतर आपण ह्याच्यावरती आपल्या बाहीचं माप टाकणार आहोत. घडी घालत असताना अगदी व्यवस्थित सर्व भाग चेक करूनच घालायची. अशा पद्धतीने आपण 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. आपल्याला 10 इंच लांब आणि 10 इंच रुंदीची बाही या ठिकाणी तयार करायची आहे. मोठ्या मापाची आहे ही बाही, ज्याची आपल्याला उंची पण 10 इंच घ्यायची. अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून 10.5 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळून 10.5 इंच उंची घ्यायची आहे बाहीची. 10.5 वर मार्किंग करून घ्यायचं आणि आपल्याला ब्लाऊजची रुंदी पण 10 इंच घ्यायची आहे. नंतर ज्या ठिकाणी आपली रुंदी संपली त्या ठिकाणी पण आपण 10.5 इंच उंची टाकणार आहोत. 10.5 इंच उंची टाकून खालच्या साईडने 3 इंचावर आपण दंडघेराची उंची टाकणार आहोत. ज्या ठिकाणी आपल्या बाहीची रुंदी संपते त्या ठिकाणी खालच्या साईडला 3 इंच कमी करायचं दंडघेराच्या उंचीसाठी. आता आपण ह्या दोन्हीला आकार देऊन घेणार आहोत. आता आपण जे 3 इंचानं दंडघेराची उंची कमी केलेली आहे त्या ठिकाणी हा 10.5 जोडून घेऊया अशा पद्धतीने. आणि खालच्या साईडने पण 1 इंच मार्जिन सोडून अंतर सोडून
आकार देऊन घेऊ बाहीला मच्छी कटचा. दंडघेर टाकूया. आपण दंडघेर टाकलेला आहे. 12 इंच दंडघेर आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणून आपण 7.5 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला याचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. कटिंग करत असताना आपण सगळे पार्ट व्यवस्थित चेक करायचे, कारण कटिंग करत असताना कुठला भाग कमी जास्त कट व्हायला नको. त्यामुळे आता व्यवस्थितपणे वरच्या साईडचा भाग जो आहे तो कट करायचा. आता आपण जो उंच भाग आहे तो कट केलेला आहे. आता आपल्याला ही बाही उघडून घ्यायची आहे पूर्ण. पाहू शकता खूप सुंदर आपली ही बाही तयार झालेली आहे. आता आपण बाही उघडलेली आहे पूर्ण आणि नंतरच आपल्याला समोरच्या साईडला आकार जो आहे तो कट करायचा. पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज आहे. 10 इंच ह्याची उंची आहे बाहीची. आता आपण हा मच्छी कटचा आकार पण कट करून घेऊया. पाहू शकता अगदी सावकाशपणे आणि स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की 10 इंचाची बाही कशी कटिंग करायची ते. पाहू शकता 10.5 इंच, अर्धा इंच शिलाईमध्ये जोडण्यामध्ये जातं मोंड्याच्या साईडला, तर 10 इंचाची तयार बाही आपली ही होते. आता अशा प्रकारे अस्तर आणि पिसावरती आपण शिलाई देऊन ही बाही व्यवस्थित जॉईंट करून घेऊ, जेणेकरून की बाही जोडत असताना खालीवरी होणार नाही. त्यामुळे अस्तर आणि बाही जे पीस आहे ते व्यवस्थित एकमेकांना जोडून घ्यायचा. अशा प्रकारे शिलाई करून दोन्ही पण बाह्या जोडून घ्यायच्या. ह्यामुळे बाही जोडताना काही प्रॉब्लेम होत नाही. अगदी सावकाशपणे या ठिकाणी कुठलाही पार्ट खेचायचा नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे. तर मग 10.5 इंच उंची, अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळून तर ही बाही कटिंग तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा. धन्यवाद.